एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, आता ऑडिशनचं फॅड निघालंय. गली बॉयच्या वेळी एका मुलाचा फोन आला होता. मला म्हणाला, ऑडिशन देण्यासाठी या. मी त्याला विचारलं की तुझं वय काय आहे. तो म्हणाला 25 वर्ष. मी त्याला म्हणाले की तुझ्या आईचं लग्न झालेलं नसेल तेव्हापासून मी काम करते. मी असं ऑडिशन द्यायचं फालतू काम करत नाही. मी त्याला विचारलं, तुमचा दिग्दर्शक कोण आहे. त्याने नाव सांगितलं, झोया अख्तर. मी म्हटलं, हो, ती बड्या बापाची मुलगी आहे. इंटरनेटवर माझं नाव टाकून सर्च कर, मग कळेल मी किती काम केलंय. मी ऑडिशन वगैरे देत नाही. हवं असेल तर सिनेमात घ्या. उषाताईंनी पुढे आणखी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, आजकालची मुलं आली आहेत असिस्टंट दिग्दर्शक बनून. येत काहीच नाही, पण मला ऑडिशन द्यायला सांगतात. कविता चौधरीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. तिथे मुलं बसली होती. त्यातल्या एकानेही मला बसायलाही सांगितलं नाही. ज्या भूमिकेसाठी तुम्ही आलात ती आता नाही असं ते म्हणाले. त्याने मला पुस्तक दिलं आणि मला बोलले, हे वाचून दाखवा. मी त्याला म्हटलं, हे मी तुला वाचून दाखवू. मी ते पुस्तक घेतलं आणि त्याच्या समोर असं फेकून दिलं. माझं डोकं फेडलं. फालतू मुलं मला बोलणार का वाचून दाखव म्हणून. अशी फालतूगिरी मी सहन नाही करत.